पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात ज्योतिबा फुलेंचाही उल्लेख केला। ज्योतिबा फुलेंच्या 200व्या जयंतीनिमित्त सरकार कार्यक्रम सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सिंधू करारावरूनही पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला सुनावलंय। रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही अशा शब्दात त्यांनी पाकला इशारा दिलाय। भारतातील शेतकऱ्यांचा त्या पाण्यावर अधिकार आहे, त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळेल असं पंतप्रधानांनी सांगितलंय। न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग बऱ्याच काळापासून सुरू आहे, मात्र भारत आता या धमक्या सहन करणार नाही अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला ठणकावलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत सुदर्शन चक्र मिशनची घोषणा केली आहे। हे सुदर्शन चक्र मिशन केवळ शत्रूच्या हल्ल्याला निष्प्रभ करेल असं नाहीये, तर अनेक पटींनी प्रत्युत्तर देखील देईल असंही पंतप्रधान यांनी सांगितलंय। एक महत्त्वाची बातमी आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेड इन इंडिया लढाऊ विमानाच्या इंजिनाची गरज अधोरेखित केली आहे। त्यासाठी भारतीय तरुण अभियंते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांना त्यांनी आवाहन केलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।